मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असतानाच श्रीनगरजवळ भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव, पहलगाम हल्ल्यामधला अतिरेकी मुसा सुलेमानीसह 2 अतिरेक्यांचा खात्मा, केंद्राला मोठं यश। पाकिस्तानी आर्मीच्या स्पेशल फोर्सचा माजी पॅरा कमांडो हाशिम मुसा ठार, ISIच्या सांगण्यावर करत होता लष्कर-ए-तोयबासाठी काम। 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर, परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली की पेन हे विचारू नका, राजनाथ सिंग यांचा विरोधकांना टोला। काही ठिकाणी असंवेदनशील वक्तव्य झालीत, काही मंत्र्यांच्या चुका मान्य आहेत, तक्रार करणारे कोण, त्यांचं वागणंही लोक पाहतायत। वर्ध्यामधील बैठकीत फडणवीसांचं विधान, कोकाटेंबद्दलचा निर्णय तुम्हाला सांगण्याची गरज नाही, माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजित पवार यांचा पत्रकारांना उलट सवाल। आज कोकाटे आणि अजित पवार यांच्यामध्ये भेट होण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली, योगेश कदम, गिरीश महाजन, नितेश राणे आणि शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी, भेटीनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांची ही माहिती। पालिका निवडणुका शक्यतो महायुतीमध्ये लढायच्या, काही ठिकाणी युतीत निवडणुका न झाल्यास मित्र पक्षांवर टीका करणं टाळा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। पक्षीय भांडणांमुळे अनेक पक्ष खड्ड्यात गेले, कुणी पक्षाला खड्ड्यात घालेल तर पक्ष त्याला खड्ड्यात घालणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचा दम। मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये अनिवार्यच, आधी स्वतः हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य करायची आणि नंतर पलटी मारायची, याचा परिणाम होणार नाही, ये पब्लिक है, सब जानती है, फडणवीसांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। डान्सबार प्रकरणामध्ये आरोप झालेल्या योगेश कदमांची एकनाथ शिंदेंकडून पाठराखण, चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी, खेडमधल्या मेळाव्यात शिंदेंचं वक्तव्य। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।